1760 साल आपल्याकडे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे 1700 आपल्याकडे जे आपण म्हणतो की 1760 भानगडी तू काय करतोयस, ही म्हण तिथून आली वाचतोय. नानासाहेबांनी राजकारण इतक्या वेगळ्या लेवलला लिहून ठेवली की 1760 साली मराठ्यांच्या वेगवेगळ्या फौजा या वेगवेगळ्या फ्रंट्सवरती लढत आहेत. विसाजी कृष्ण कर्नाटकात कुठेतरी दुसरीकडे जाऊन लढतोय. रामचंद्र गणेश साधारणतः कारवारच्या पट्ट्यात दुसरीकडे जाऊन लढतोय. शिंदे होळकर उत्तरेकडे वेगळ्याच प्रांतात जाऊन लढत आहेत. अंताजी माणकेश्वर दिल्लीत बसला आहे. स्वतः भाऊसाहेब इथे उदगीर आणि या सगळ्या प्रांतावरती आहेत. कोकणात कोणतरी वेगळाच सरदार आहे. नानासाहेब मागे जात आहेत. विश्वासराव वराडात जाऊन लढत आहेत. या सगळ्या फ्रंट्सवरती नानासाहेब पेशव्यांनी मोहिमा आखल्यामुळे 1760 साल हे इतकं महत्त्वाचं ठरलं. त्याचा उद्देश सांगतो मी काय होता. त्याच्याही मागे जाऊन एक गंमत सांगतो. 1752 साली याच निजामाने म्हणजे ज्याच्याविरुद्ध ही लढाई लढली होती त्या निजामाने महाराष्ट्रात नाशिक जवळचे काही किल्ले जिंकायचा सगळा प्रयत्न केला होता. त्यात साल्लेर मुल्लेर वगैरे हा सगळा पट्टा होता. म्हणजे आपली जी सातमा जी डोंगररांग आहे ती सगळी डोंगररांग होती. ती डोंगररांग घेताना मुल्लेरचा किल्ला जिंकण्याकरता निजाम तिथून चालून येत होता आणि मराठ्यांचं सैन्य म्हणजे मल्हारराव होळकर तिकडे गेले आणि मल्हाररावांनी सगळी नाकाबंदी वगैरे केली. नानासाहेब पेशव्यांनी पिलाजी जाधवरावांकरवी निजामाला एक पत्र पाठवलं आहे. त्याच्यात त्यांनी क्लिअर कट एक गर्भित एक इशारा दिला की आम्ही गनिम लोक शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. तू नको त्या कुरापती करायला येशील आणि आम्ही शांतपणे ऐकून घेऊ. तसलं काही होणार नाही आहे. माझ्या फौजा तिकडे जाऊन बसल्यात तर तुला कधीही उखडून फेकतील, तुलाही करणार नाही. ही सेम गोष्ट नानासाहेबांनी 52 साली बोलून दाखवली ती 57 सालापासून प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली.